दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी घरोघरी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. हीच पूजा मांडणी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी आज आपण करणार आहोत. सर्वात आधी पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात. त्यासाठी श्री महालक्ष्मी देवीचा फोटो घेतलेला आहे, त्याचबरोबर मूर्ती देखील घेतलेली आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे, दिवा घेतलेला आहे, केरसुनी म्हणजेच आपण याला लक्ष्मी म्हणतो ती देखील लागणार आहे. 5 दिवे घेतलेले आहेत, कलश, नारळ, लाल वस्त्र, तांदूळ, सुपारी, रांगोळी, धूप घेतलेला आहे, कापूर, घंटी, त्याचबरोबर फुलं, हार, पानं. नैवेद्यासाठी आपण दिवाळीसाठी जे पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व घेतलेले आहेत. त्याचबरोबर लाह्या बत्ताशांचा देखील नैवेद्य लागणार आहे. 5 सुगड घेतलेले आहेत. एका सुगडमध्ये कॉईन भरलेला आहे, बाकीच्या मध्ये धने, त्याचबरोबर बाजरी, गहू, हरभरा घेतलेला आहे. बाकी सुगड आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कडधान्य भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदी, कुंकू, गणपती बाप्पांना लावण्यासाठी चंदन देखील लागणार आहे. लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही तुमच्याकडे जे काही फळे असतील ते देखील पूजेमध्ये घेऊ शकता. तर इथं बघा, हे सर्व साहित्य वापरून आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत. ज्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करायचं आहे तिथील जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. त्यानंतर तिथं आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक वरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तिथं आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. तर इथं मी पाट घेतलेला आहे, तो पाट मी या स्वस्तिक वरती मांडून घेते. त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला लाल वस्त्राचाच वापर करायचा आहे. इथं बघा, मी लाल वस्त्र आहे ते अंथरून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते, त्यामुळे आपल्याला सर्वात आधी दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी मी तांदळाची अरास घातलेली होती, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यावरती मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याचबरोबर अक्षदा व्हायच्या, एक फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ती अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायची आहेत पूजेमध्ये. त्याच्यावरती आपल्याला तांदळाची अरास घालायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीचं जे फूल असतं जास्वंदाचं ते व्हायचं आहे, किंवा कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना वाहिलं तरी देखील चालू शकतं. अक्षदा व्हायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. तांदळाची अरास घातलेली आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो आपल्याला प्रस्थापित करून घ्यायचा आहे. फोटोला आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा फोटो प्रस्थापित करायचा आहे. फोटोला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोटोला हार लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे श्री महालक्ष्मी देवीचा फोटो नसेल आणि मूर्ती असेल तर फक्त मूर्ती देखील तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता. महालक्ष्मी देवीला हळदी कुंकू लावलं, त्याचबरोबर हार घातला, अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. श्री महालक्ष्मी देवीचा फोटो प्रस्थापित करून झाला की आपल्याला तांदळाची अरास घालून एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. तर स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश घ्यायचा आहे. हळदी कुंकू वाहिलेलं इथं बघा व्हिडिओमध्ये थोडंसं स्किप झालेलं आहे. तुम्ही इथं स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून घ्या. कलश स्थापना करण्यासाठी कलश घेतलेला आहे. कलशच्या गळ्यापर्यंत येईल इतकं पाणी घेतलं. कलशच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे. कुंकाचे पट्टे आपल्याला खालून वरीपर्यंत येतील इतके 5 पट्टे ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये कलशमध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं, सुपारी, एक फूल व्हायचं आणि त्यानंतर कलशवरती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने 5 किंवा 7 विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. हे पहा या पद्धतीने, आणि त्यानंतर आपल्याला हा कलश आहे असा उचलून या स्वस्तिकवरती मांडायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथं कलश स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलशला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे. तर इथं बघा आपली कलश स्थापना करून झालेली आहे. त्यानंतर मी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत. इथं पूजेमध्ये मी माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे, ती मी इथं प्रस्थापित करणार आहे. त्यासाठी इथं मी पुन्हा एकदा 2 विड्याची पानं ठेवलेली आहे. त्याच्यावरती तांदळाची अरास घातली, हळदी कुंकू वाहिलं आणि माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती मी प्रस्थापित करून घेतली. माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे. पूजेमध्ये तुमच्याकडे फक्त फोटो असेल तर फक्त फोटोचा समावेश तुम्ही करा. मूर्ती नसेल तरी देखील चालू शकतो.
शकतं किंवा मूर्ती असेल आणि फोटो नसेल तरी देखील चालू शकतं. पुन्हा एकदा मी 2 विड्याची पानं घेतली, त्याच्यावरती तांदळाची अरास घातली, हळदी कुंकू वाहिलं आणि इथं बघा मी कुबेरांचे प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करून घेत आहे. सुपारी ठेवलेली आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्या आणि एक फूल वाहिलेलं आहे. तुमच्याकडे कुबेरांचा फोटो असेल तर तुम्ही सुपारीऐवजी कुबेरांच्या फोटोंची देखील पूजा करू शकता. त्यानंतर इथं बघा मी पाटाच्या शेजारी एक वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती 5 ठिकाणी मी तांदळाची अरास घातली. 5ही ठिकाणी आपल्याला इथं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. त्यासाठीच इथं आपण 5 ठिकाणी तांदळाची अरास घालून घेतलेली आहे. प्रत्येक तांदळाच्या अरासवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे. एका सुगडमध्ये मी कॉईन भरलेले आहेत, बाकीच्यांमध्ये धान्य भरलेलं आहे. धान्यामध्ये मी गहू घेतलेला आहे, बाजरी, हरभरा, त्याचबरोबर एका सुगडमध्ये मी धने भरलेले आहेत. असं करत 5ही सुगड आपल्याला भरून घ्यायचे आहेत. कुठलंही कडधान्य तुम्ही बाकीच्या सुगडमध्ये भरू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते. त्यानंतर बघा 5ही सुगड मी या तांदळाच्या अरासवरती ठेवून घेतलेले आहेत. इथं बघा आपल्याला सुगड पूजन करून घ्यायचं आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी असं हे सुगड पूजन केलं जातं. त्यासाठी आपल्याला प्रत्येक सुगडला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि सर्व सुगडला आपल्याला अक्षदा देखील व्हायच्या आहेत. असं हे आपल्याला पूजन करत असताना सर्वात शेवटी आपल्याला एक एक फूल देखील व्हायचं आहे. 5ही सुगडला मी प्रत्येकी एक एक फूल वाहून घेतलेलं आहे. तर इथं आपलं सुगड पूजन करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे, म्हणजेच आपल्याला जी केरसुनी किंवा आपण त्याला लक्ष्मी म्हणतो त्याची पूजा करायची आहे. इथं बघा माझ्याकडे अशा प्रकारची छोटी लक्ष्मी आहे, मी ती मार्केटमधून आणलेली आहे, त्याची पूजा करते. अशा पद्धतीने याला मी मांडून घेतलेला आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला अशी ही नवीन लक्ष्मी आणायची आहे, छोटे असो किंवा मोठे असो, आणि त्यानंतर त्याला पूजून घ्यायचं आहे. तर हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, फुल व्हायचं, लक्ष्मी पूजून घेतलेली आहे. त्यानंतर लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा. फराळामध्ये आपण जे जे पदार्थ बनवलेले आहेत ते आपल्याला इथं नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याकडे जे काही पैसे असतील ते आपल्याला इथं पूजून घ्यायचे आहेत. पैशांवरती देखील हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पैशांची पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बरेचसे जण आपले जे दागिने असतात त्याची देखील पूजा करतात. तर इथं बघा तुम्ही पूजेमध्ये दागिने देखील त्यांची देखील पूजा करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला 5 दिव्यांची देखील आज पूजा करायची आहे. त्यासाठी इथं मी 5 दिवे आहेत ते प्रज्वलित करून घेतलेले आहेत. दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला दिव्यांना फूल व्हायचं आहे. पूजेमध्ये तुम्ही 5 प्रकारच्या फळांचा देखील समावेश करू शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळं असतील तरी देखील तुम्ही इथं पूजेमध्ये मांडू शकता. त्यानंतर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे, धूपदीप लावून घ्यायचा आहे. धूपदीप ओवाळल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा आपण साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे ही लक्ष्मी पूजनाची पूजा मांडणी केलेली आहे. इथं बघा मी रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे. पूजेच्या कडेने मी फुलांची रांगोळी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली साधी सोप्या पद्धतीने लक्ष्मी पूजनाची पूजा मांडणी करून झालेली आहे. लक्ष्मी पूजन आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे, पण मनोभावे करायचा आहे. आजचा हा लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लक्ष्मी पूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.